अरे वा. वृंदा तुझ्या बाबांना हा प्रश्न पडला होता. त्यांनी शोध घेतला, हा संशय घेतला, कित्येक नावं समोर आली, पण प्रत्येक वेळेला एकच गोष्ट कमी पडली. कुठली? पुरावा. फाईल सोड राजवर्धन. फाईल सोड दादा. फाईल मला दे. राजवर्धन, नाही ना, कोणी मध्ये बोलायचं नाही. खाली घे बंदूक. आम्ही बोलू नको. जीव घेणे की कथा आज मी. यांच्यापैकीच कोणाचा हात असेल का यापेक्षा काही मोठा असेल? हरी काका, आओ, या उठा उठा तुम्ही. हळू सावकाश. हळू 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 हळू. लागला नाही ना तुम्हाला? ठीक आहात ना? मी ठीक आहे. पाणी पडलंय. अरे देवा, माझ्याकडनंच सांडलं की काय? सॉरी काका, तुम्हाला काय हवंय मला सांगा, मी देते. पाणी हवं होतं. हा. चाकू पडलाय ना? उचल. काही गोष्टी आयुष्यात खूप सांभाळून ठेवाव्या लागतात, नाहीतर हातातून अशा निसटून जातात की कधीच सापडत नाहीत. मला पाणी हवंय ना? मी घेतो. हरी काका इथे कशासाठी आले असतील? आतापर्यंत माझा संशय राजवर्धन साहेबांवर होता, पण आता हरी काकांचंच वागणं काहीतरी वेगळं सांगतंय. राजवर्धन साहेब आणि हरी काका दोघं मिळून तर हे सगळं करत नसतील ना? वृंदा, आजी, तुम्ही काय झालंय? कसल्या विचारात हरवलीस? नाही, काही नाही. पान वाढू? नाही, नको, थांब. एक काम कर, अभिचं पान वाढ आणि त्याच्या खोलीत नेऊन दे, आणि माझं पान वाढून इथे झाकून ठेव. मी नंतर जेवते. आजी, या घरात जे काही चाललंय ना, त्यात स्वतःला गुंतवून नको घेऊस. अगं, काय चाललंय ते घरातल्यांनाच माहित नाहीये. स्वतःची काळजी घे, आणि एखादी गोष्ट विचित्र आहे असं वाटलं ना तर त्यापासून दूर राहा. कळलं ना? आजींना काहीतरी माहितीये जे ते माझ्यापासून लपवतात. काहीतरी मोठं नक्कीच घडलंय जे अजून मला माहित नाही. काय असेल ते रहस्य? सर, जेवण आणलंय. हा, ठेव ना.
हे आजींनी सांगितलं वर पाठवायला? हो. वृंदा वृंदा एक मिनिट, मला जरा बोलायचं आहे. हा, बोला ना सर. ते तुम्हाला जे काही म्हणालीस त्याचा मी जरा विचार केला. कसला? तेच किती गाडी तो पाठलाग करणारा माणूस, म्हणजे या घरात जे काही घडतंय त्या मागे या घराचा शत्रू असू शकतो. हे जे तुम्हाला म्हणाली होतीस त्याचा मी विचार केला. आजीशी पण मी जाऊन या विषयावर बोललो आणि आजीला पण असाच संशय आहे. म्हणजे या घरात जे काही घडतंय त्यामागे या घराचा शत्रू असू शकतो. पण आता काय झालंय ना वृंदा, कळत नकळत तू या सगळ्याशी जोडली गेलीस आणि मला हे नाही आवडत आहे. मला त्याचा त्रास होतोय. नाही म्हणजे तुझा कशाशी काही संबंध नसताना माझ्याशी आणि या घराशी जोडलेल्या गोष्टींची किंमत तुला मोजायला लागू नये म्हणून मला काळजी वाटते. अहो सर, नाही तसं. नाही, तू काही बोलणार नाहीस मला माहिती आहे, पण तुझ्यासाठी काही हे सगळं सोपं नाहीये, मी समजू शकतो. आणि म्हणून आता कुठलीही गोष्ट करताना विचार करून करावी लागणार आहे. कळतंय तुला मी काय म्हणतोय ते? हा. पण सर, तुमचा असा शत्रू कोण असेल आणि हे सगळं का करत असेल तो? कारण असं सांगता यायचं नाही ग लगेच. म्हणजे प्रॉपर्टीशी रिलेटेड काही असू शकतं, किंवा जुनं काही वैर असू शकतं, किंवा आणखीन काही असू शकतं. आणि काय जोपर्यंत आपल्याला कारण कळत नाही तोपर्यंत आपण कोणावर बोटही ठेवू शकत नाही. मला काय वाटतंय माहितीये, हे जेव्हा सगळं घडतं, या घटना जेव्हा घडतात तेव्हा कोणीतरी आपल्यावर लक्ष ठेवून असावं असं मला वाटतं. आणि म्हणून जास्त सावध राहायला हवं. ते राजकाकांनी आता घरात गोळी जी चालवली होती त्याविषयी मला जरा त्याच्याशी बोलायचं आहे. पण अभि, काय काका? काय नाही, खाली कुणी जेवायला आलं नाही म्हणून पाहायला आलो होतो. नाही, हे काय जेवण आणलंय ना वृंदाने? जेवा तुम्ही, मी येतो. काका हं? काही बोलायचं होतं का? हं? नाही. बर. हो. हरी काका इथे नक्की कशासाठी आले असतील? त्यांना खरंच काही सांगायचं होतं की हरी काका, आओ, या उठा उठा, तुम्ही हळू, सावकाश. चाकू पडलाय ना? जेव्हा सगळं घडतं, या घटना जेव्हा घडतात तेव्हा कोणीतरी आपल्यावर लक्ष ठेवून असावं असं मला वाटतं. अभि, मला माहिती आहे, येड हातातून निसटती या. ते आधी काम पूर्ण होऊन जाईल. हे जे काही घडतंय तो फक्त योगायोगी, असं किती दिवस म्हणायचंय मी अजून? शेरू, ह्या सगळ्या मागे घरचंच कोणी असेल तर? राजवर्धन साहेब की हरी काका? हरी काका एवढं सगळं करू शकतात? हरी काकांवर मी कितीही ठरवलं की हरी काकांवर संशय नाही घ्यायचा, तरी या सगळ्या योगायोगाचं काय? प्रत्येक गोष्ट ही हरी काकांकडेच बोट दाखवतीये. मग कसं दुर्लक्ष करायचं?
सत्य काय आहे ते माहिती नाहीये, पण ते जर शोधायचं असेल तर हरिकाकांच्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींवर बारकाईने नजर ठेवावी लागणार आहे. प्रत्येक संशय खरा ठरेल असं नाही, पण डोळ्यांसमोर जे दिसतं त्याकडे दुर्लक्ष करणं पण बरोबर नाहीये. नजर ठेवावीच लागणार आहे. हरिकाका परवासारखे आज पण बाहेर पडतील का? एवढ्या रात्री हरिकाका आत्ता कुठे निघाले असतील हे?
वृंदा एवढ्या रात्री कुठे गेली? कुठेही असो, उलट माझंच काम सोपं झालं. मला तिचा एक फोटो, केसांचा बारीक पुंचका, नखांचा अंश आणि तिने अंगावर नेसलेली एक साडी आणून दे. केसांचा बारीक पुंचका आणि तिने अंगावर नेसलेली एक साडी आणून दे. हवं होतं ते मिळालं. आता पुढे काय होणार हे फक्त मला माहिती आहे. वृंदा, उद्यापासून तुझं आयुष्य तुझ्या हातात राहणार नाही.